नमस्कार. आज आपण गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करणार. गर्भधारणेचा पहिला आठवडा जो आपल्याला माहितीच नसतो. तर त्या पहिल्या आठवड्यात बाळ तयार झालेलं नसतं. ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण हो, बाळ तयार झालेलं नसतं. पहिल्या आठवड्यात आपल्याला पिरियड्स येत असतात आणि आपलं शरीर बाळाच्यासाठी तयारी करत असतं. म्हणजे बाळासाठी जे काही फॉलिकल लागतं, अंड तयार व्हावं लागतं, ते अंड एक पाण्याच्या छोट्याशा सॅकमध्ये असतं. तर ते फॉलिकल हळूहळू मोठं व्हायला लागलेलं असतं. ते फॉलिकल काही इस्ट्रोजन सिक्रेट करतं. तर त्यामुळे गर्भाशयाच्या आतल्या भिंतींना एक मासल लेयर तयार व्हायला सुरुवात होते. त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतात. ही गर्भाशयाची आतली परत असते की ज्याच्यावर आपलं बाळ चिकटणार असतं. तर ही सगळी पूर्वतयारी आपली चालू असते. ह्या पहिल्या आठवड्यात तर काही सिम्पटम्स नसतात. जे काही पाळीत त्रास जो होत असेल तोच असतो. पण जर पिरियडच्या वेळेला आपल्याला खूप हेवी फ्लो होत असेल, दुखत असेल, गुठळ्या पडत असेल, तर एक सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. कारण प्रेग्नन्सीच्या आधी आपल्याला फायब्रॉइड, पॉलिप, एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस असे वेगवेगळे काही विचित्र नावांचे जे आजार असतात, हे आपल्याला बघितले पाहिजेत. ते आपल्याला सोनोग्राफीत कळतात. पण असं काहीच नसेल, तर आपल्याला फोलिक ॲसिड घ्यायला सुरुवात करायची. प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायचं प्लॅनिंग जरी सुरू केलं, तरी आपल्याला फॉलिक ॲसिड 400 to 600 मायक्रोग्रॅम्स रोज घ्यायचं आहे. आपली लाईफस्टाईल खूप हेल्दी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये रेग्युलर व्यायाम चालू ठेवायचा आहे. आपल्या डोक्यात असतं की प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर व्यायाम नाही करायचा असं अजिबात करायचं नाही. जरी आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत असतो, तरी सगळा व्यायाम चालू शकतो. घरचा संतुलित आहार घ्यायचा आहे, भरपूर पाणी घ्यायचं, आपलं मन शांत ठेवायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करायचे आहेत आपल्याला. बेकरी प्रॉडक्ट्स नाही, एरिएटेड कोल्ड ड्रिंक्स नाही, रेडी टू ड्रिंक ज्युसेस नाही, स्वीट्स अवॉइड करायचा प्रयत्न करा तुम्ही. भरपूर पालेभाज्या, मोडालेली कडधान्य खायचेत आपल्याला. आणि जर स्मोकिंग किंवा ड्रिंक्स घेत असाल तर कम्प्लिटली बंद. हो, कम्प्लिटली बंद ते आपल्याला करायचं. तर हा प्रेग्नन्सीचा आपला पहिला आठवडा असतो. त्यात अजूनपर्यंत प्रेग्नन्सीच नसते. त्यामुळे बाळाचं जे काही वय असतं ना, हे बाळ तयार झाल्यापासून नसतं, तर ते अंड्याचं वय असतं. तर ते अंड्याचं वय आपण पाळीच्या पहिल्या दिवशीपासून कॅल्क्युलेट करतो.